नमस्कार. डी जी योगामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण शुक्रवारची बैठक स्थितीतील आसने करणार आहोत. यामध्ये योग मुद्रा, अकर्ण धनुरासन, अर्धवक्रासन इत्यादी आसनांची प्रॅक्टिस करणार आहोत. प्रत्येक दिवसाची वेगवेगळ्या स्थितीतील आसनांचे वैशिष्ट्य हे की आपले शरीर आणि त्याचे अवयव स्नायूंना वेगवेगळ्या स्थितीत वेगवेगळ्या अँगलने ताण, दाब आणि पीळ बसतो. त्याने शरीराची लवचिकता वाढते. रक्तवाहिन्यांना पण हलकासा ताण, दाब आणि पीळ बसतो. रक्ताभिसरण चांगले राहते. जसजसे आपले वय वाढत जाईल तसतसे शरीर रिजिड होत जाते. सांध्यातील लवचिकता कमी कमी होत जाते. ही लवचिकता टिकवण्याचे काम नित्य नियमाने योगासनाची प्रॅक्टिस केल्याने होत राहते. म्हणून नियमित योगासने करावीत. चला आता आपण ही शुक्रवारची बैठक स्थितीतील आसने करूया. सुरुवातीला बैठक स्थिती पद्मासन किंवा मांडी घालूया. योग मुद्रेसाठी हात मागे घेऊया. श्वास सोडत खाली. कपाळ जमिनीला टेकायचं आहे. कमरेतून खाली झुकूया. डोकं, पाठ, हात ढिलं सोडायचं आहे. श्वास चालू राहू दे. स्थिर राहूया. सरळ. आता हात गुडघ्यावरती ठेवूया. श्वास भरूया. श्वास सोडत डावा कान डाव्या गुडघ्याकडे. श्वास चालूच राहू दे. सरळ. परत श्वास भरा. श्वास सोडत उजवा कान उजव्या गुडघ्याकडे. आपल्या पोटाला उजव्या बाजूला येणारा दाब, डाव्या बाजूला येणारा ताण अनुभवूया. श्वास चालू राहू दे. सरळ. परत श्वास भरा. आता मानेला पीळ घ्यायचं आहे. उजवा कान डाव्या गुडघ्याकडे. श्वास चालूच राहू दे. मानेला पीळ. कमरेतून खाली झुकायचं आहे. सरळ. परत श्वास भरूया. मानेला पीळ घेऊया. डावा कान उजव्या गुडघ्याकडे. कमरेपासून वरचं शरीर ढिलं सोडा. सरळ. आता पायामध्ये अंतर घेऊया. दळण करायचं आहे. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज 10 वेळा. पुढे जाताना श्वास सोडायचा आहे. मागे येताना भरायचा आहे. पाय गुडघ्यामध्ये सरळच ठेवूया. 10 वेळा क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. कमरेच्या स्नायूंची लवचिकता वाढते. पुढे जाताना श्वास सोडायचा आहे. मागे येताना भरायचा आहे. सरळ. आता आपण डाव्या पायाची घडी घालूया. डाव्या पायाचा तळवा उजव्या पायाच्या मांडीला. श्वास भरत हात वरती. श्वास सोडत खाली. कपाळ उजव्या पायाच्या गुडघ्यावरती टेकूया. हाताने पायाचा चवडा किंवा कडा पकडा. श्वास चालू राहू दे. श्वास भरत सरळ.
पाय समोर. आता उजव्या पायाची घडी घाला. उजव्या पायाचा तळवा डाव्या पायाच्या मांडीला. श्वास भरा, श्वास सोडत खाली. कपाळ आता डाव्या पायाच्या गुडघ्यावरती टेकू दे. श्वास चालू राहू दे. श्वास भरत सरळ. पाय समोर. आता आकर्ण धनुरासन करायचं आहे. डाव्या पायाचा तळवा उजव्या पायाच्या मांडीवरती. उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडा आणि उजव्या कानाकडे खेचा खेचा. पुढे उजव्या पायाचा अंगठा डाव्या हाताने पकडलाय. श्वास चालू राहू दे. सरळ. उजवा पाय, डावा हात, डावा कान. पुढे डाव्या पायाचा अंगठा उजव्या हाताने पकडलाय. सरळ. आता दुसरा प्रकार आकर्ण धनुरासनाचा. डावा हात, डावा पाय, डावा कान. डाव्या पायाचा अंगठा डाव्या कानाकडे खेचतोय आपण. सरळ. उजवा पाय, उजवा हात, उजव्या पायाचा अंगठा, उजवा कान. सरळ. आता आपण डाव्या पायाच्या तळव्याला हाताने असा विळखा घालूया. तो पाय वरती उचलायचा आहे, गुडघ्यात सरळ ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती कपाळ टेकायचं आहे. सरळ. उजवा पाय, सरळ. परत एकदा डावा पाय घेऊया. सरळ. उजवा पाय, सरळ. आता आपल्याला अर्धवक्रासन करायचं आहे. डाव्या पायाचा तळवा उजव्या पायाच्या पोटरीच्या पलीकडे. उजव्या हाताने त्याला विळखा. पाठ सरळ राहू दे. मानेला सुद्धा पीळ घ्या. डावीकडून पीळ. सरळ. उजवा पाय, डाव्या हाताने विळखा. आता उजवीकडून पीळ घेतोय आपण. डाव्या हाताने उजव्या पायाचा चवडा पकडतोय. पाठ सरळ राहू दे. मानेला सुद्धा पीळ घ्या. सरळ.